पुण्यात पुण्यातलं आणखीन एक दृश्य, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यानंतर यावर्षी या गणपती बाप्पांच्या भोवती देखील आपण जर पाहिलं तर सामवेद असेल, संविधान असेल, रामायण असेल, महाभारत असेल, छावा असेल, श्रीमान योगी असेल, विविध साहित्य प्रतिकृती ज्या आहेत, तुकाराम गाथा असेल, यजुर्वेद असेल, त्या प्रतिकृती आजूबाजूला लावण्यात आलेल्या आहेत। अभिजात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा देखावा यात व्यक्त करण्याचा प्रयत्न। मुंबईतलं पुन्हा हे दृश्य, सार्वजनिक गणपती मंडळांपासून तर घरगुती गणपतींपर्यंत वेगवेगळे गणपती जे आहेत ते गिरगाव चौपाटीच्या दिशेने जातात। दुसरीकडे पुण्यात देखील आता एक एक करत 4 वेगवेगळ्या रस्त्यांमधून ज्या मंडळांना जो रस्ता निवडून दिलेला आहे त्या रस्त्यातनं मार्गक्रमण करत आता सगळे पुण्यातली मंडळ अलका टॉकीज चौकात पोहोचतात। त्यातलाच एक बाप्पा जो आहे तो इथं पोहोचल्याचं आपण बघतोय। लोकमान्य मित्र मंडळाचा हा गणपती जो पुण्यातला आपण बघतोय, बाप्पांच्या पुढे आणि मागे ढोल ताशा वादळ। निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, हा भाव या सगळ्या गर्दीत व्यक्त होतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्व कार्येषु सर्वदा। सगळं कार्य आमचं निर्विघ्नपणे तू पार पाडतोस। तू एकदंताय आहेस, तू लंबोदर आहेस, तू विघ्नहर्ता आहेस आणि या वेगवेगळ्या रूपातनं कायम तू आमच्या अवतीभोवती असतो। हीच भावना व्यक्त होते या सगळ्या उपस्थित झालेल्या भाविकांच्या समूहातनं। बापू, एकीकडे आपण पाहतोय लालबागचा राजा, दुसरीकडे आपण बघतोय पुण्यातले हे वेगवेगळे गणपती मंडळ आणि याच दृश्य आणखीन एक आकर्षण असतं ते म्हणजे पुण्याचा दगडूशेठ गणपती। आणि दगडूशेठ गणपती जो आहे तो रथावरती आरूढ होत पुढे निघालेला विसर्जन स्थळाच्या दिशेने। अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या छानशा अशा दागिन्यांनी सजवण्यात आलेली ही मूर्ती, पुढे खिलारी अशी 4 बैलांची जोडी। आणि गेल्या 3 वर्षापासून एक विशेष म्हणता येईल की ही मिरवणूक जी ती लवकर काढली जाते। याचं कारण देखील असं आहे की अलका टॉकीज चौकात पोहोचता दगडूशेठ गणपतीला दुसरा दिवस उजाडतो, त्यामुळे अर्थातच कायदा सुव्यवस्थेची देखील कसोटी लागते, सगळी यंत्रणांची कसोटी लागते। त्या दृष्टीने मंडळानेच पुढाकार घेत गेल्या 2 ते 3 वर्षापासून ही मिरवणूक आधी दुपारी लवकरच काढण्याचा निर्णय घेतला आणि मध्यरात्रीपर्यंत म्हणजे मध्यरात्रीपर्यंत हा गणपती जो आहे तो अलका टॉकीज चौकात पोहोचतो आणि त्यानंतर ज्या मोठ्या संख्येनं
भाविक या गणपतीला बघण्यासाठी थांबलेले असतात ते एकदा त्याला मन भरून बघतात, डोळे भरून बघतात आणि मग ही सगळी गर्दी जी आहे ती चौकातनं पुढे ओसरते। त्यामुळे आताही जर आपण पाहिलं तर एका पाठोपाठ एक खिलारी बैलांची जोडी जी आहे ती रथाला जोडण्यात आलेली आहे। या हा रथ जो आहे या बैलांच्या माध्यमातून पुढे ओढला जातो, ढोल ताशा पथक असतात। बघा हा गणपती जसा जसा पुढे सरकतो तर अगदी हात उंचावत त्याला नमस्कार करत सगळे जय गणेशचा जयघोष करतात। मुंबईत देखील तोच उत्साह जो तो बघायला मिळतोय। त्यामुळे या उत्सवाचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की वर्षानुवर्ष या उत्सवाचं स्वरूप आपण बदलताना बघितलं, पण भक्तांची भक्ती काय बदललेली नाहीये, त्याच्यात कायम वाढच झालेली आहे। तो उत्साह वाढतच गेलेला आहे। अगदी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रत्येक जण आपल्या बाप्पांच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतो। ही देवता आपल्या सर्वसामान्यांमधली आहे, म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सगळेच बाप्पाला मानतात। पण ही देवता आपल्या कोणत्याही कार्याची सुरुवात करणारी आराध्य देवता आहे, प्रमुख देवता आहे, मूळ देवता आहे, मुख्य देवता आहे। मग रंगभूमीपासून त्या अगदी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठापर्यंत तर थेट आपल्या शालेय पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना सुद्धा आपण आपल्या वहीवरती पहिला शब्द लिहितो तो अर्थात श्री गणेशाय नमः। म्हणजे या श्रीला वंदन करून त्याला नमन करून कुठल्याही कार्याची सुरुवात होते। त्या श्रींची 10 दिवस स्थापना आपण आपल्याकडे करतो, सगळे एकत्र येतो। एक दृश्य मुंबईतलं आपण बघतोय, दुसरं दृश्य जो आहे दृश्य जे आपण बघतोय ते नागपुरातलं बघतोय। डमरूनाद हा केला जातोय। ही सगळी दृश्य पोहोचवत असताना आमच्या पीसीआर मधले सहकारी देखील यासाठी विशेष मेहनत घेतात, आपल्यापर्यंत ही सगळी दृश्य पोहोचवतात। अगदी आमच्या व्हिडिओ जर्नलिस्ट पासून तर आमच्या पीसीआर टीम पर्यंत, आमच्या रनडाऊन प्रोड्युसर पर्यंत सगळेच जण आजची दृश्य पोहोचवत असताना एक प्रकारे आपली सेवा जी आहे बापू सगळ्या बाप्पांच्या चरणी आपली सेवा रुजू करतात। यंदा नागपूरमधल्या या सगळ्या मिरवणुका रंगारंग स्वरूपाच्या आहेत, म्हणजे दरवर्षी त्या असतात पण त्याचं स्वरूप यंदा अधिक रंजक दिसतंय। बघा पुण्यातली दृश्य, दगडूशेठ गणपतीला आपल्या मोबाईलमध्ये कॅच करण्याकरता, म्हणजे त्याचं शूटिंग करण्याकरता कोणी फोटो काढण्यासाठी सगळ्यांनी आपले मोबाईल जे ते उंचावले। स्वामी शिरीषानंद सरस्वतींनी म्हणलेलं आहे की कधीही देवाला वाजत गाजत आणावं आणि त्याला निरोप देखील वाजत गाजतच द्यावा। नागपूरमधली दृश्य, पुण्यातली दृश्य, हा सगळा माहोल न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण अनुभवताय। घर बसल्या सगळी दृश्य आपण बघताय, या उत्सवाचा आनंद घेताय। अर्थात न्यूज 18 लोकमत गेल्या 10 दिवसांपासून या सगळ्या रंगारंग घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा कसोशीने प्रयत्न करते। यामध्ये अगदी आमच्या व्हिडिओ जर्नलिस्ट पासून तर आमच्या पीसीआर डिरेक्टरपर्यंत सगळीच टीम काम करते। पुण्यातली ही गणपतीची मिरवणूक, दगडूशेठ गणपतीची मिरवणूक वेगवेगळ्या दागिन्यांनी आभूषणांनी सजवलेली ही मूर्ती, अर्थात या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आपण पुण्यात देखील गेल्यानंतर आवर्जून गर्दी करत असतो आणि गेल्या 10 दिवसात तर विशेष गर्दी होतेच। पण दगडूशेठ गणपतीच्या या सगळ्या मिरवणुकीचं विशेष काय बघा, हा रथ, या रथात स्थापित करण्यात आलेली ही मूर्ती आणि रथाच्या पुढे 1 नाही 2 नाही 3 नाही 4 वेगवेगळ्या बैलजोडी ज्या असतात, खिलार
बैलांच्या जोडी हा रथ ओढण्याचं काम करत असतात। या माध्यमातून ही मुकी जनावरं असतील या बरोबर कार्यकर्ते असतील आपली सेवाच बाप्पांच्या चरणी रुजू करत असतात। नागपूरमधले देखील हे वेगवेगळ्या मंदिरातल्या मूर्तींचे देखावे ते आपल्याला बघायला मिळाले यंदा। महाकाल उज्जैनचं मंदिर असेल, सुरटी सोमनाथाचं मंदिर असेल, मग आपण केदारनाथ मंदिर ते देखील काही मंडळांनी तिथे स्थापित केलेलं होतं। प्रत्येकाची मेहनत होती, प्रत्येक जण मेहनत घेत होता केवळ आणि केवळ आपल्या लाडक्या बाप्पांना सजवण्याकरता, हा उत्सव साजरा करण्याकरता। पुन्हा 4 दृश्य गिरगाव नंतर पुन्हा एकदा गिरगावचं दुसरं दृश्य आपण बघतो जिथून एक एक करत गिरगावमधले वेगवेगळी मंडळे जी आहेत आपल्या गणपती घेऊन पुढे येताना दिसतात। दुसरीकडे लालबागचा राजा सगळ्यांचं आकर्षण, चौथीकडे नागपूरमध्ये पुन्हा एकदा यंदा जर आपण पाहिलं मिरवणुकीत वेगवेगळ्या म्हणजे देशातील वेगवेगळ्या संस्कृतीशी निगडीत जे समाज घटक आहे त्यांची संस्कृती मग त्यांचे ढोल ताशा पथक असतील, त्यांचे साहसी खेळ असतील ते दाखवण्याचाच प्रयत्न यावेळी वेगवेगळ्या रथांवरती आरूढ होताना दिसतोय। त्यामुळे नागपूरमधल्या मिरवणुकीचं यंदाचंही वैविध्य सगळ्यांना आकर्षित करणार आहे। ते रंगारंग आहे, सर्वसमावेशक आहे, एकतेचा संदेश देणार आहे। उपराजधानीमधली ही दृश्य अर्थात त्यातला उत्साह कायम हा वाढतच गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मुंबईतल्या गिरगाव चौपाटीच्या दिशेनं अर्थात आपल्या हातामध्ये एका हातात नांगर असेल, दुसऱ्या हातात आणखीन काही वेगळं आभूषण असेल, ते रूप व्यक्त करणारी मूर्ती। मुंबईतली ही लाईव्ह दृश्य आपण बघताय, नागपुरातनं देखील ही लाईव्ह दृश्य आपण बघताय। मुंबईत वेगवेगळी मंडळ आहेत ज्यांचा खरं तर आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायला हवा। लालबागच्या राजाचं मंडळ असेल, मुंबईचा राजा असेल, गणेश गल्ली असेल, तेजुकाय मेन्शन असेल, प्रत्येकाचा देखावा, प्रत्येकाचं आषाढ दिसणं हे खासच वेगळं होतं। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडनं आता दगडूशेठ हलवाईची सालावाद प्रमाणे आरती या ठिकाणी केली जाते, प्रत्येकाला मान दिला जातो।